कुठल्या देवाला नवस केलं हिने? हिचं काहीही करा पण हिचं वाईट होतच नाही. आणि आपण काय पाप केली तेवढी? कितीही ठरवलं काहीही केलं तरी सगळंच फसतं. कीर्ती, पाप नाहीत, हा अजिबात नाही. आपण नाही केलीत ना काही पाप? अर्थात नाही. मला काय वाटतं माहिती का, आपण जे काही करतो ना ते आपल्या हक्कासाठी करतो आणि त्यात काहीच चुकीचं नाही. हा, पण सुहास, त्या शिवाचा काहीतरी परमनंट उपाय काढला पाहिजे आता. पण तो काय हे सुचायला हवं ना. तो विचार नंतर करू, पण ह्या सगळ्या बाबतीत कुणाला काही कळलं नाही ना, हे नशीब आपलं. आत्ता कोण? अरे आशू, ये ना. काय रे? अरे हे घ्या. बॅग का काढतोयस तू? कुठे बरायला घ्या. का बाहेर जायचं का? आपण जायचं कुठे? आपण नाही, तुम्ही. हा, घराबाहेर जायचंय. पटकन भरायला घ्या बॅगा. अरे काय बोलतोयस तू? बस झाली ना तुमची नाटकं. कसली नाटकं आशू? बाईकचे ब्रेक फेल कोणी केले? मला काय माहिती. शू, तो पाना कसा आला मग तुझ्या खिशात? हे बघ, काही आरोप करून ना उपयोग होणार नाहीये. आरोप फक्त करत नाहीये मी, तुम्हाला शिक्षाही करणार आहे आणि आयुष्यभर लक्षात राहील ना अशी शिक्षा करणार आहे. तुला लाज वाटत नाही का ग? आईच्या जीवाशी खेळतेस तू. अगं फॅमिली होता मी तुझी, आणि तुम्हाला काय वाटलं कोणाला कळणार नाही तुम्ही काय केलंय ते? आशू हे बघ, ताई, मी तुम्हाला आत्ता घराबाहेर काढत नाहीये. आज आपल्याकडे सण आहे म्हणून मी सगळ्यांसमोर हे करत नाही. तुम्ही दोघं त्या बॅगा भरायच्या आणि आउट हाऊस मध्ये जाऊन राहायचं. जोपर्यंत मी फिगर आउट करत नाही तुमचं काय करायचंय तोपर्यंत तुम्ही तिथे राहायचं. मग मी बघेन पुढचं. आणि हा, बाहेर सगळ्यांना सांगायचं की हे तुम्ही ठरवलंय, तुमचा डिसिजन आहे. आशू बहीण आहे मी तुझी. म्हणूनच लाज वाटते मला. तुला किती वेळा माफ केलं ग? तर डोक्यातच शिरत नाही हे सगळे तुझे आहेत तरी तू असं वागतेस. बॅगा भरा पटकन पटकन. चला ऐक ना, मी 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 5 मिनिटात बॅगा भरायच्या आणि निघायचं. परत मला सांगायला लागतं कामा नये. आजचा दिवस किती छान गेला ना. हो, हा गुढीपाडवा सगळ्यांना लक्षात राहील कायम. पण तेही शिवाच्या पराक्रमामुळे. हा, ताईला मरणाच्या दारातून बाहेर काढलंय तिने. केवढं मोठं संकट आलं पण टळलं. बरं, जे झालं ते चांगलं झालं. आता आपण जेवूया हा, शांतपणे. जेवूया शांत. हा बरं, ऐका ऐका ऐका. उद्या ईद आहे, सो आपल्याला स्टेफनीच्या घरी जायचंय सेलिब्रेट करायला. अरे वा, नक्की जायचं. बऱ्याच वर्षात तो शिरखुर्मा खाल्ला नाहीये.
तुम्ही सगळे जाणार का शेरकुर्मा खायला? नाही काय, माझं उद्या ऑफिस आहे ना, काम आहे, त्यामुळे मला नाही येता येणार. तुम्ही प्लीज माझ्यासाठी घेऊन येईल का थोडा? नाही पार्सल वगैरे नाही, हा. पार्सल वगैरे काय? अरे त्याला विश पण करा माझ्याकडून, पण प्लीज घेऊन या ना. घेऊन येऊ हो आम्ही. थँक्यू थँक्यू. अरे कीर्ती, हे काय अगं? आणि ह्या बॅगा काय आणल्या थोड्या? कुठे बाहेर निघालायत का? आम्ही प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय. पण शिक्षा दिली आहे ना तुम्हाला. हो, पण मग आता हे नवीन काय परत? आमच्यामुळे कुणाला त्रास नको म्हणून आउट हाऊसमध्ये राहायचं ठरवलंय आम्ही. ह्याची काय गरज आहे? शिव नाही नाही काय आहे, कधी नव्हे ते कीर्ती आणि सुहासने एक निर्णय घेतलाय, तर तो काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना. त्यामुळे जाऊ दे त्यांना, आम्ही नाही अडवणार तुम्हाला. हो, पण हे असं का ठरवलंय? आजपर्यंत आमच्या हातून ज्या काही चुका झाल्या आणि जेव्हा ती प्रेमाची गुढी उभारलेली बघितली, तेव्हा आम्हाला जाणवलं की ही नाती सुधारण्यासाठी, ती जपण्यासाठी आपणच काहीतरी करायला हवंय. आणि त्याची सुरुवात हे प्रायश्चित्त घेण्यापासून करतोय आम्ही. वा जिजू, खूप छान बोललास. ठीक आहे कीर्ती, या नवीन वर्षात तू हे करायचं ठरवलंयस, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तू प्रयत्न करतेस हे तरी कळतंय. नक्की जाऊ ना मग? अगं आणि लांब कुठे चाललीये? जवळच तर आहेस. कोणाला काही बोलायचं नाहीये का? मी सोडायला येऊ? नाही नाही, हे काय निघालोच आम्ही. आशू जेव तुझे. घे ग शिवा. आई, आत्तासाठी हेच बरोबर आहे. म्हणजे आश्चर्य वाटतंय मला, पण कौतुकच आहे कीर्तीचं. किटू डार्लिंग, काय झालंय काय? त्रास झालाय मला. या घरातल्या सगळ्या माणसांचा ना त्रास होतोय. बघ बघ कसे हसतात. ऐक ना, मला ना हे सगळं ना मला चिडवल्यासारखं वाटतंय. हो का? अगदी तुला चिडवतात असं वाटतं. सुहास, आता जे ऐकायला आलं तेच बोललो ना मी. बरं ते जाऊ दे. मला भूक लागली. काय जेवणाचं काय? नेहमी कसा रे भुक्कड सारखा वागत असतोस? इथं ना मला नोकर झाल्यासारखं फील होतं. आणि कुठे राहायचंय आपण? या आउट हाऊस मध्ये का? अरे कोण आहे मी? देसाईंची मुलगी, भाऊंची मुलगी, आणि काय वेळ आली आहे माझ्यावर आउट हाऊस मध्ये राहायला लागतंय आता. आता दुसरं काय करणार? आपल्या समोर पर्याय आहे का? नाहीये ना पर्याय. माझ्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या ना त्या नीट करायच्या. सॉरी, चुकलो. चुकलो. पण तुझ्या एक लक्षात आहे का? आपला एक प्लॅन आधीच सुरू झालेला आहे. हो, मग तो वर्क झाला पाहिजे ना, याच्यावर विचार कर. वर्क नाही झाला ना तर माझी मिशी काढून तुझ्या हातात देईन. काय आलं? मी जे बोलतो तेच करतो. हा, मिशी काढणार आहेस? सॉरी. म्हणजे अगं तशी बोलायची पद्धत असते. हो हो. चावी. आशू, आई, आशू,
चहा घेतलास का? हो मी घेतला. मी काय म्हणते ऐक ना, स्टेपनीसाठी एवढं सगळं घेतलंय, आवडेल ना त्याला? अरे 100% आवडतील. सामान घेतलं ना? आणि हो घेतलंय. शिवा, तू ना सगळ्यांचा विचार करतेस खूप. मला हेच आवडतं तू. आपल्या माणसांसाठी हे करायचंच असतं आशू. तुला माहितीये मी स्टेपनीच्या घरी गेले ना तर स्टेपनीची अम्मी तोंडचा घास काढून देते मला. इतकं आपुलकीने करते तर चांगलंच वाटतं ना. खरंय. ह्या तुझ्या वागण्याने आणि स्वभावाने आपल्या घराशी सगळी माणसं जोडली जावीत अशी माझी इच्छा. आणि माणसांना जोडायला सण असतातच. हा तुम्ही गेला नाहीत अजून? इथे काय गप्पा मारत बसलायत? हा निघालो. नाही निघतोय आता. स्टेपनी नमाज पडायला जाणार आहे ना, तर त्याच्या आधी त्याला भेटून हे सगळं देणार होता मी. छान, मग निघा आता. हो पण सीताई, आम्ही जे सांगितलं लक्षात आहे ना? तुम्ही याल ना तिथे? पोचतो ना आम्ही. हा. मी पहिल्यांदा ईद साजरी करणार आहे. अरे मग तर मज्जा येईल तुम्हाला. म्हणजे आपली दिवाळी तशी ईद, सो मज्जा तर येणार आहे. तुम्ही या. हा चला निघा आता. हा निघतो. चला आवरा आवरा. हो चल, चल. आई तुम्ही पण या आवरू ना हो, पटकन. आम्ही तयार होतोय. चला आपण निघूया. चला येतो हा. या तुम्ही. चल आई. अच्छा. नीट जा. ती गरम होत, जीव जाणार आहे माझा. सुहास उठ एसी लाव. सुहास उठ एसी लाव. सॉरी आशू, सॉरी, माझ्याकडनं परत अशी चूक नाही घडली. आशू नाहीये, मी आहे. उठ एसी लाव. उठ. अरे यार, तू झोपेतेस. तू जागी हो. झोपेतेस. आपण ना आपल्या रूम मध्ये नाही, आउट हाऊस मध्ये आहोत. अरे यार, मला चांगली झोप लागलेली, उगाच जागवलंस मला. शे. अरे इथे एवढं गरम होतंय आणि तू दाराडूर काय झोपलास? उठ. अरे उठ सुहास. अरे यार काय प्रॉब्लेम आहे तुझा? मला झोपू दे ना यार. मला चांगलं स्वप्न पडलं होतं. आशू आपल्या समोर आलाय आणि तो आपल्याला माफ करतोय असं दिसलं मला. स्वप्नच येते. पण मला एक कळत नाही, आशू आपल्यासोबत असं कसं वागू शकतो? त्याने आपल्याला घराबाहेर काढले आणि इथे आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलंय. तुझ्या लक्षात येत आहे का त्याच्यात एवढी हिंमत कुणामुळे आली? ते शिवामुळे. पण त्याला कळलं कसं काय? मला कसं माहित असणार आहे? सुहास, काहीतरी करावं लागणार आहे. मी इथे नाही राहू शकत. आपण हे घर सोडूनही नाही जाऊ शकत. हो पण इथे पण नाही राहू शकत. काहीतरी पर्याय काढावा लागेल. काढू, थांब जरा. आवाज कसला येतोय? अरे यार तू मला पाय तोडला. गेलाय? बघ नीट, इथेच असेल कुठेतरी. अरे यार गेलाय रे. सुहास, इकडे उंदीर पण राहतात. बघ ना नीट. गेला. काय वेळ आली माझ्यावर. आणि हे सगळं त्या शिवामुळे घडतंय. तिच्यामुळे आपल्याला इथे राहावं लागतंय. मी सोडणार नाहीये तिला. स्टेपनी स्टेपनी. आहे ना तो? झाला तो पाय. अरे शिवा, अम्मी कशी आहे तू? मी एकदम मस्त. ईद मुबारक. ईद मुबारक. ईद मुबारक. ईद मुबारक. ईद मुबारक. मुझे पता था तुम जरूर आओगे और दामाद जी भी आए हैं, बहुत अच्छा हुआ. आइए ना, अंदर आइए. शिवा, जीजू तुम्ही इकडं? अरे ईद मुबारक. ईद मुबारक. मी ईद मुबारक. आलीस मी. आज चालला? आज राहू दे रे. अहो म्हणजे तसं छोटं घर आहे पण गप्रे, छोटं काय त्यात? एकदम मस्त आहे की. तुझ्याच मनासारखं मोठं आहे. अहो जिजू, मन तर तुमचं मोठं आहे आणि तुमच्यापेक्षा तर शिवाचं मन म्हणजे बस समुद्र. बस 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 झालं. हे ए नको. अरे
अरे ईदी आहे, घे. मग हात खूप केले शिवा आधीच. असं नको करू. अरे घे म्हणते ना. हे घ्या सरबत. चाची ह्याला सांग घ्यायला. याची काय गरज होती? गरज नाही, हट्ट आहे आमचा. जिजू तुम्ही सांगा. आई गपरे. स्टेफनी, अरे आज ईद आहे आणि तू नमाज पडायला जाशील हे माहित होतं आम्हाला. म्हणलं त्याच्या आधी जाऊन तुला द्यावं. घे बरं. हा सगळं खरे शिवा पण आहे. घे म्हंटल तर छान दिसेल तुझ्यावर. घे. आणि चाची हे तुझ्यासाठी. अगं हे खूप जास्त होतंय. अरे आम्ही असं काय करते? लहानपणापासून स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलंस की नाही? मग आता हक्काने मुलगी देते असं समज आणि घे. नाही बेटा, ये गलत है. गलत आहे ना, मग त्याची सजा दे, पण आत्ता घे. तू हे दे मला. हे इकडे. हे घे. हे गं, हे हे देऊन तू तुझं मन किती मोठं आहे हे दाखवलंस. आज तुला खरं तर शिरखुर्मा दिला असता, पण आम्ही जो आहे बोलाव ना. थांब जरा. हे बघ काय आणलंय आम्ही. शिवा सामान आहे. हे अगं पण हे अगं अख्ख्या वस्तीला माहितीये चाची, तू शिरखुर्मा खूप कमाल बनवते. तर तू आम्हाला तो करून दे. घे. अल्लाह ने मुझे एक लड़का नहीं एक लड़की भी दी है. और एक दामाद भी दिया है जिसको आपके हाथ का शिरकुरमा खाना है. बरं आता छान तयार व्हा आणि लगेच गॅरेजवर आहे. हा आम्ही वाट बघतोय. चला. चले स्टेफनी. अरे माझं ये. सरबत. अरे राहिलंच की. थांब. अरे आलात तुम्ही? ताईची नुसती घाई घाई इथे येण्यासाठी. स्टेफनी, नमाजावरून आला ना? हा हा मग आता आपण शिरखुर्मा खाऊ शकतो ना? हा. त्याआधी मला एक बोलायचंय. काय झालं? याआधी एवढी सुंदर ईद मी कधीच साजरी केली नव्हती. हो खरंय. कारण आज एवढा आनंद होतोय मला की म्हणजे काय बोलू काहीच कळत नाही. अरे भाई इतकं काही केलं नाही. आम्हाला अजून वाटतं की अजून काहीतरी करू. नाही रे तसं नाही. म्हणजे किती केलं आणि कोणी केलं यापेक्षा केलं ना हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. बाई करणारच ना. मित्र आहेस आमचा. काय मांजा? बरोबर आहे भाई, मित्र आहे. मांजर भाई. बरोबर आहे. बरोबर बोलला भाई. आत्ता बघा ना काय चालू आहे की जाती धर्मामुळे लोक आपापसात किती वाद करताय, टोकाचं पाऊल उचलताय. उलट आपण बघा आपण कशी मिळून राहतो. आणि मला तर कळालंय की एकत्र राहण्यात मजा आहे आणि एकटाच बघा माणसाला पुढे नेणार. खरंय. स्टेफनी, आपण माणूस म्हणून ना एकमेकांसाठी उभं राहणं गरजेचं आहे. एकदा ते झालं ना, हा धर्मातला भेद आहे ना तो लवकरच निघून जाईल आणि आपण एकमेकांच्या श्रद्धेला जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. यालाच म्हणतात गंगा जमुना तहजीब. गंगा जमुना तहजीब म्हणजे? अगं म्हणजे आपल्या देशात कसं गंगा यमुना यांचा संगम होतो ना, तसंच पूर्वीपासून हिंदू मुस्लिम आपल्या देशामध्ये एकत्र नांदत आले. एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतात. खास करून ही तहजीब नॉर्थची आहे पण देशभरात आपल्याला दिसते. एकदम करेक्ट बोललात सीताई. चला काही असलं तरी ही तहजीब आपल्या नात्यात कायम राहील. बरं आता याच नोटवर दावत सुरू करायची का? हळूहळू आरामात ते करू. शिरखुर्मा